वेलकम स्टुडंट्स. बघा आपण डिफरन्शियल इक्वेशन युनिट नंबर 4 आपला स्टार्ट होता. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये त्याची ऑर्डर कशी काढायची, डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री कशी फाइंड आउट करायची, नंतर त्याचा फॉर्मेशन डिफरन्शियल इक्वेशन कसा फॉर्म होतो आणि त्याचं सोल्युशन कसं व्हेरीफाय करायचं, व्हेरिफिकेशन. हे सगळं कशाचं? डीई म्हणजे काय? डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर बघा आता जो नेक्स्ट पॉइंट आहे दॅट विल बी सोल्युशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता याच्यामध्ये एमसीक्यू टाइप क्वेश्चन्स असेल तर छोटे छोटे क्वेश्चन्स करायचे, राईट. तर या सोल्युशन मध्ये दोन मेथड आहेत तुमच्या सिलेबसचा पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यातली फर्स्ट मेथड आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. त्याच्या नावातच आहे बघा, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. दोनच व्हेरिएबल आहेत आपल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. आता जो तुमचा ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आहे, दोन व्हेरिएबल असतात, एक्स वाय किंवा अजून दुसरं कुठलं असेल तर एक्स टी वाय टी. ओनली टू व्हेरिएबल्स आर देयर आणि त्या टू व्हेरिएबल्स वी हॅव टू सेपरेट. आणि ते सेपरेट करून त्याचं सोल्युशन आपल्याला काढायचे. तर बघा, इफ dy by dx is equals to फंक्शन ऑफ एक्स वाय म्हणजे ते डिफरन्शियल इक्वेशन असू शकतं किंवा याला असा फॉर्मॅट असू शकतो mdx plus ndy equals to 0. या फॉर्मॅट मध्ये आहे. is such that it can be arranged in the form. कोणत्या फॉर्मॅट मध्ये अरेंज करता येतं त्याला? f1 dx f2 dy is equals to 0. जर या फॉर्मॅट मध्ये अरेंज करता आलं, आता f1 dx म्हणजे काय? सगळ्या x च्या टर्म्स. f2 dy म्हणजे काय? सगळ्या y च्या टर्म्स. म्हणजे ऑन वन साइड ऑल द टर्म्स ऑफ x आणि दुसऱ्या बाजूला ऑल द टर्म्स ऑफ y. म्हणजे x च्या टर्म जर सेपरेट करता आल्या y च्या टर्म पासून, म्हणजे x च्या टर्म सेपरेट, y च्या टर्म जर सेपरेट. जर सेपरेशन करता आलं आपल्याला व्हेरिएबलचं, तर कुठली मेथड वापरायची? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. कुठली मेथड वापरायची? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आणि तो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म त्याचं जनरल सोल्युशन आहे बघा, या टर्मचं म्हणजे x सोबत f1 आहे म्हणजे f1 इंटिग्रेशन, f1 चे इंटिग्रेशन प्लस इंटिग्रेशन ऑफ f2 आणि इज इक्वल्स टू c, वेअर दॅट c इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह. आता लक्षात घ्या, हाऊ सोल्युशन विल बी फाइंड आउट. त्याचं सोल्युशन कसं काढायचं? एका बाजूला x च्या टर्म्स करा किंवा ट्राय करा. ऑन द अदर हँड म्हणजे x च्या टर्म्स dx सोबत, y च्या टर्म्स dy सोबत. म्हणजे x सोबत किंवा dx सोबत एक पण y ची टर्म नकोय, dy सोबत एक पण टर्म x ची नकोय. म्हणजे dy सोबत फक्त y च्या टर्म्स घ्या, dx सोबत x च्या टर्म्स घ्या. आणि असं जर सेपरेशन करता आलं तर डायरेक्ट इंटिग्रेशन काढून त्याचं सोल्युशन करता येतं. बघा आता इथं परत मागच्या ऑर्डर डिग्री नंतर फॉर्मेशन मध्ये डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट होता. आता या सोल्युशन मध्ये इंटिग्रेशनचा कन्सेप्ट आहे, म्हणजे इनडेफिनेट इंटिग्रेशन तुम्हाला यूज करावं लागेल. ओके, चला वन बाय वन आपण याचं सोल्युशन बघू. आता फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन डीई e raised to y dy by dx is equals to x square. आता याचं सोल्युशन काढायचंय आपल्याला. लक्षात घ्या, दिलेल्या इक्वेशनचं काय काढायचंय? सोल्युशन, राईट. आता बघा, व्हेरिएबल सेपरेबल मेथड ही अप्लाय करता येते. कशी अप्लाय करता येते? dy by dx. तर एका साइडला dy च्या टर्म्स ठेवा म्हणजे y च्या टर्म्स, दुसऱ्या बाजूला x च्या टर्म्स कलेक्ट करा. म्हणजे याला असं करता येतं, e raised to y into dy is equals to x square into dx. असं लिहिता येतं. काय केलं? जो डिनॉमिनेटर मधला dx आहे दॅट विल शिफ्ट टू RHS, राईट हँड साइडला शिफ्ट केला, करता येतं. आता तुमचं जर ऑब्झर्वेशन बघितलं, e raised to y dy म्हणजे कोणत्या टर्म्स आहेत?
सगळं फंक्शन कशाचं फंक्शन आहे, वायचं फंक्शन आहे. आणि x² dx कशाचं फंक्शन आहे, एक्सच्या टर्म्स आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइडला सगळ्या वायच्या टर्म्स, राईट हँड साइडला सगळ्या एक्सच्या टर्म्स. म्हणजे एक्सच्या टर्म सेपरेट केल्या वाय पासून, म्हणजेच व्हेरिएबल एक्स आणि वाय कसे केले, सेपरेट केले आपण. आणि एकदा का सेपरेट झालं त्याचं सोल्युशन, जनरल सोल्युशन काढणं खूप सिंपल आहे. दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घ्यायचे, राईट. सो देअरफॉर इट्स सोल्युशन इज, त्याचं सोल्युशन कसं काढायचंय, तर दोन्ही साइडचे इंटिग्रेशन. इट्स सोल्युशन इज टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. So its solution is taking integration. So integration of e raised to y dy is equals to integration of x² dx. So what is integration of e raised to y? E raised to x integration e raised to x. E raised to y integration e raised to y is equals to x² आहे म्हणजे ऑलरेडी पॉवर 2 आहे, त्याच्यामध्ये एक नी भर पडणार, +1 होणार आणि प्लस कॉन्स्टंट सी येणार. इंडेफिनिट आहे, इंडेफिनिट म्हणजे की प्लस सी येतो, तुम्हाला माहिती आहे. सो e raised to y is equals to x³ 3 बघा 2 मार्काचा क्वेश्चन आहे. एमसीक्यू ला सिंपल एक क्वेश्चन येतो, सॉल्व e raised to y. हे सोल्युशन मध्ये 4 ऑप्शन देतात, 4 पैकी एक करेक्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, चला प्रॉब्लेम नंबर 2. Problem number 2. Solve x into dy minus y into dx is equals to 0. आता बघा x सोबत dy सोबत x आहे म्हणजे सेपरेट नाहीये, y सोबत dx आहे म्हणजे सेपरेट नाहीये. त्याला ट्राय करा, सेपरेट करायचा प्रयत्न करा. म्हणजे याला असं लिहिता येतं x into dy is equals to y into dx. हा मायनस साइनला राईट साइडला शिफ्ट केला. आता सेपरेट करायचा प्रयत्न करा. सो 1/y into dy is equals to 1/x into dx. करता येतं. y ला लेफ्टला आणला, x ला राईटला गेला म्हणजे तो डिनॉमिनेटर मध्ये झाला. आता बघा LHS कडे जर बघितलं 1/y dy सगळे y आहे, 1/x dx सगळं x मध्ये. x सेपरेट केलाय, y सेपरेट झालाय, डायरेक्ट इंटिग्रेशन काढायचे सोल्युशन साठी. देयरफॉर टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. सो इंटिग्रेशन ऑफ 1/y dy is equals to integration of 1/x dx. What is integration of 1/x? 1/x इंटिग्रेशन माहिती आहे, log x. What is integration of 1/y? 1/y चे इंटिग्रेशन log y. आता पहिली log y आहे, दुसरी log x आहे म्हणजे प्लस c च्या ऐवजी आपण काय करू, log c घेऊ. प्लस c लिहायचे, कॉन्स्टंटच आहे, कॉन्स्टंट c कॉन्स्टंट आहे म्हणजे log c कॉन्स्टंट. आणि प्लस साइन असल्यामुळे आपल्याला असं लिहिता येतं log मल्टिप्लाय मध्ये x into c. So log y is equals to दोन्ही साइडचा log कॅन्सल होतो म्हणजे y is equals to x into c. आपल्याला सोल्युशन सेपरेट सोपं व्हावं म्हणून आपण प्लस c न लिहिता, म्हणजे हा log का घेतला याचं रिझन आहे. नुसता c पण घेता आला असता पण तो c घेतल्यामुळे काय होईल, log c घेतल्यामुळे हा log कॅन्सल करायला इझी होईल म्हणून आपण log घेतला. कारण c ऑलरेडी माहिती आहे कॉन्स्टंट आहे, कोणता कॉन्स्टंट आहे ते माहिती नाहीये, c कॉन्स्टंट असतो म्हणून log c घेतो आपण. log c सुद्धा काय आहे, कॉन्स्टंटच आहे, त्याच्यामुळे c घ्या किंवा log c घ्या काही फरक पडणार नाहीये. प्रॉब्लेम नंबर 3. Now look at problem number 3. Solve 1 plus x² dy minus 1 plus y² dx is equals to 0. चला try to separate the variables. Variable x वेगळी, x एकत्र करा, y दुसऱ्या साइडला ट्राय करायचा प्रयत्न करा. जर करता आलं डायरेक्ट इंटिग्रेशन काढून सोल्युशन काढता येतं. given 1 plus x² into dy minus 1 plus y² into dx is equals to 0.
मायनस साईनला राईट साईडला शिफ्ट करा, म्हणजे 1 + x² इंटू dy इज इक्वल्स टू 1 + y² इंटू dx. राईट, मूव्ह करा या दोन्ही टर्म्स, इंटरचेंज करा, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे त्या डिव्हिजन मध्ये जातील. सो न्यूमरेटर मध्ये dy डिवाइडेड बाय 1 + y², इकडे न्यूमरेटर मध्ये dx डिवाइडेड बाय 1 + x². ही टर्म इकडे मूव्ह केली आणि ही टर्म इकडे मूव्ह केली. राईट, आता बघा इकडे जर बघितलं LHS बघा सगळा y आहे, RHS सगळा x आहे, म्हणजे ऑन वन साइड ऑल द टर्म्स ऑफ y, ऑन अदर साइड ऑल द टर्म्स ऑफ x. सो व्हेरिएबल्स आर सेपरेटेड, आणि व्हेरिएबल सेपरेट झाले त्याचं सोल्युशन कसं काढायचं, इंटिग्रेशन काढून सोल्युशन काढता येतं. सो राईट, सो टेकिंग इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन घेताना बघा याला असं लिहिता येतं 1/1 + y² इंटू dy असं घेता येतं, आणि या टर्मला असं लिहिता येतं 1/1 + x² इंटू dx. तुम्हाला कळावं म्हणून लिहिलेले, नाहीतर dx/1 + x² लिहिता आलं असतं, dy/1 + y² लिहिता आलं असतं. तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात यावा, 1/1 + y² आणि 1/1 + x². 1/1 + x² चे इंटिग्रेशन काय आहे, tan इनवर्स x आहे. 1/1 + y² चे इंटिग्रेशन काय येईल मग, tan इनवर्स y येणार. tan इनवर्स y इक्वल्स टू tan इनवर्स x, आणि हा टर्म काय येणार, +c. So tan inverse y equals to tan inverse x plus c. So this is the formula. This is the solution. या सोल्युशनचा यूज करून आपण सॉल्व केलं. राईट, नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4. बघा प्रॉब्लेम नंबर 4. 1 + x² dx minus 1 + y² dy equals to 0. आता तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असेल तर हा प्रॉब्लेम ऑलरेडी आपल्याला सॉल्व करून दिलाय, म्हणजे इथे x आहे, इथं y आहे, म्हणजे x आणि y ऑलरेडी सेपरेट केलंय. डायरेक्ट सेपरेट करून इंटिग्रेशन काढा, किंवा हा मायनस साइन आहे म्हणून याला प्लस साइडला घेऊन चाललो आपण, म्हणजे लेफ्टला ओनली टर्म्स ऑफ x, अदर साइड ओनली टर्म्स ऑफ y. सो हाऊ टू फाइंड आउट सोल्युशन, टेकिंग इंटिग्रेशन. मागच्या प्रॉब्लेम मध्ये, या प्रॉब्लेम मध्ये फक्त dx आणि dy याची व्हॅल्यू बदलली, त्याच्यामुळे प्रॉब्लेम थोडासा चेंज झाला. राईट, बघा टेकिंग इंटिग्रेशन तुम्ही म्हणणार तो तिकडे घेऊन जायची गरजच नाहीये, कारण 1 + y² सोबत dy आहे, 1 + x² सोबत dx आहे, म्हणजे इंटरचेंज करायची आवश्यकता नाही. टेकिंग इंटिग्रेशन 1 + x² dx इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 + y² into dy. राइट, चला याचे इंटिग्रेशन काढायचं असेल तर सेपरेट इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटिग्रेशन ऑफ x² dx इंटिग्रेशन ऑफ 1 dy इंटिग्रेशन ऑफ y² dy. राइट, so what is the integration of 1 with respect to x? What is the integration of x²? x² चे इंटिग्रेशन येतं x³ divided by 3. एक नी पावर वाढवायचा आणि वाढवलेला पावर डिनॉमिनेटर मध्ये लिहायचा इंटिग्रेशन मध्ये. 1 विथ रिस्पेक्ट टू y आहे, इथे लक्षात घ्या, इथे 1 चे इंटिग्रेशन x लिहिणार नाहीत आपण, कारण विथ रिस्पेक्ट टू y आहे म्हणून y, आणि y² चे इंटिग्रेशन काय येणार, y³ डिवाइडेड बाय 3, आणि शेवटी टर्म काय येणार, +c. सो x + x³ डिवाइडेड बाय 3 is equals to y plus y³ divided by 3 plus c. So this is the final answer. Right, next example, example number 5. तिथं ऑलरेडी सेपरेट होता म्हणून आपण डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलं. जर सेपरेट नसतं, x सोबत x कलेक्ट करायचा, y सोबत y कलेक्ट करा आणि मग इंटिग्रेशन काढा. तर इथं लक्षात घ्या, इथं काय केले, sin x cos y dy मिक्स आहे, x पण आहे y पण आहे. इथं sin y cos x dx इथं पण मिक्स आहे,
म्हणजे आता व्हेरिएबल सेपरेट नाही आहेत, आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करता येतात का ते पाहावं लागेल आणि व्हेरिएबल सेपरेट झाल्यानंतर मग इंटिग्रेशन घेऊन सोल्युशन काढता येईल. बट बघा सोल्युशन sin x cos y dy प्लस एक इज इक्वल टू माइनस करता येतो माइनस sin y cos x dx. बघा आता एका साइडला dy आहे, दुसऱ्या बाजूला dx आहे, तर dy सोबत y ठेवा, dx सोबत x च्या टर्म्स ठेवा. आता x च्या टर्म्स कोणत्या आहेत? इथं आहे x, याला तिकडे घेऊन जाऊ. इथं आहे y, याला लेफ्टला घेऊन या. म्हणजे काय करता येईल बघा, cos y dy is equals to minus cos x dx. तुम्ही म्हणाल sin x कुठे गेला, sin y कुठे गेला, तर डिवाइडेड बाय sin y डिवाइडेड बाय sin x. कळालं? हा इकडे घेऊन आलो, हा इकडे लेफ्टला आणला, तो राईटला. What is value of cos upon sin? Cos upon sin म्हणजे cot y dy minus what is value of cos x upon sin x? Cos x upon sin x म्हणजे काय आहे? cot x into dx. जर बघितलं LHS only the terms of y, सगळ्या y च्या टर्म्स आहेत लेफ्ट हँड साइडला, राइट हँड साइडला सगळ्या x च्या टर्म्स आहेत. म्हणजे एका बाजूला x दुसऱ्या बाजूला y, म्हणजे x आणि y सेपरेट झाले. आणि एकदा का सेपरेट झालं की त्याचं डायरेक्ट सोल्युशन काढायचं असेल तर तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायला घेता येईल दोन्ही साइडचं. सो वी विल राइट हियर टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. So integration of cot y into dy minus integration of cot x into dx. तुम्ही म्हणणार मायनस साइन मध्ये आहे, मध्ये घेता येतं, मायनस साइन मध्ये पण येऊन जाऊ शकतो, बाहेर पण ठेवता येतं, आपल्या मनावरती आहे. What is the integration of cot y? Cot y चे इंटिग्रेशन log of sin y येतं माइनस इंटिग्रेशन ऑफ cot x, cot x चे इंटिग्रेशन log of sin x. आणि दोन्ही टर्मचा आन्सर लॉग मध्ये आल्यामुळे आपला कॉन्स्टंट पण log c घ्यायचा. कॉन्स्टंट पण काय घ्यायचा? log c. आता हा माइनस आहे, लेफ्टला शिफ्ट करता येतो, म्हणजे याला असं लिहिता येतं log of sin y प्लस log of sin x is equals to log c. log of sin x sin y plus log of sin x याला असं लिहिता येतं log of sin y into sin x is equals to log of c. आणि दोन्ही साइडचा log कॅन्सल होतो, म्हणजे तुमचं फायनल आन्सर येतं sin y into sin x is equals to c. किंवा तुम्ही sin x into sin y is equals to c याच्यामध्ये याची जागा जरी बदलली तरी फरक पडणार नाही. हे तुमचं फायनल सोल्युशन. फायनल सोल्युशन इक्वल्स टू इज sin y into sin x is equals to c. sin y or sin x into equals to c, right? Next, example number 6. Solve under root 1 minus y square dx minus under root 1 minus x square dy equals to 0. आता बघितलं प्रॉब्लेम कडे लक्षात येतं, x सोबत y दिलाय, y सोबत x दिलाय, म्हणजे dx सोबत y आहे, dy सोबत x आहे, म्हणजे इझिली आपल्याला एक्सचेंज करता येतं. म्हणजे मायनस साइनला उजव्या बाजूला घेऊन जा, प्लस साइन होतो, आणि dx सोबत x ठेवा, dy सोबत y ठेवा, इंटिग्रेशन घ्या. एवढं सिंपल सोल्युशन आहे. म्हणजे अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू dx. आता बघा याचं सोल्युशन मी सांगतो. हा दिलेला टर्म आहे, हा मायनस साइन आहे, मायनस साइनला राईट साइडला शिफ्ट करा, म्हणजे हा प्लस होईल.
या टर्मला लेफ्टला शिफ्ट करा, या टर्मला राईटला शिफ्ट करा, म्हणजे dx अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dy अपॉन अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. टेकिंग इंटिग्रेशन, LHS से इंटिग्रेशन, RHS से इंटिग्रेशन. हा फॉर्म्युला साइन इनवर्स x आहे, हा फॉर्म्युला साइन इनवर्स y आहे, आणि आपण इंडेफिनेट आहे म्हणून प्लस c घेतो, म्हणजे हे तुमचं फायनल सोल्युशन. साइन इनवर्स x इज इक्वल टू साइन इनवर्स y प्लस c. व्हेरी सिंपल. पुढचं एक्झाम्पल पण असंच आहे बघा. 7 नंबर. सॉल्व x plus 1 dy plus y plus 1 dx equals to 0. dy सोबत x दिसतोय, dx सोबत y प्लस आहे. प्लस असेल तर उजव्या बाजूला मायनस होईल. x च्या टर्म्स एकत्र करा, y च्या टर्म्स एकत्र करा आणि इंटिग्रेशन काढा. एवढंच साधं सोपं सोल्युशन आहे. हा मायनस साइन होतो. ही टर्म लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करा, ही टर्म राइट हँड साइडला शिफ्ट करा, म्हणजे dy ऑलरेडी dy आहे डिवाइडेड बाय y प्लस 1. हा मायनस साइन. dx आहे, dx डिवाइडेड बाय x प्लस 1, म्हणजे हा y एका बाजूला y एका बाजूला x. डायरेक्ट इंटिग्रेशन घ्यायचं आहे. 1 अपॉन y प्लस 1 dy मायनस 1 अपॉन x प्लस 1 dx. 1 अपॉन x प्लस 1 से इंटिग्रेशन log x प्लस 1. 1 अपॉन y प्लस 1 से इंटिग्रेशन log y प्लस 1 इक्वल्स टू हा मायनस आहे. मायनसला लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर केलं ही टर्म इक्वल्स टू log c. log c कशामुळे घेतलं? दोन्ही व्हॅल्यू log. जर एक व्हॅल्यू log मध्ये असेल, दुसरी व्हॅल्यू log मध्ये नाही आलं तर घ्यायची आवश्यकता नाहीये, कारण तिथं कॅन्सल होत नाही. फक्त कॅन्सल होतं म्हणून आपण log c घेतो, एवढंच त्याच्यासाठी. हा मायनसचा प्लस झाला, म्हणजे हा log m, हा log n. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, log m प्लस log n. याला लिहिता येतं log mn असं लिहिता येतं, म्हणजे y प्लस 1 x प्लस 1 इक्वल्स टू log c. दोन्ही साईडचा log कॅन्सल होतो, म्हणजे y प्लस 1 इंटू x प्लस 1 इक्वल्स टू c. कारण हा log दोन्हीसाठी कॉमन एकच log लिहिता येतो, आणि उजव्या बाजूचा log हा आपण काय होतो? कॅन्सल होतो, म्हणजे y प्लस 1 इंटू x प्लस 1 इक्वल्स टू c. हे त्याचं फायनल सोल्युशन असणार आहे. y प्लस 1 इंटू x प्लस 1 इक्वल्स टू c. ठीक आहे. एक नंबर बघा. सॉल्व dy by dx is equals to e raised to power x minus y plus x into e raised to power minus y. राईट. आता इथं डायरेक्ट सेपरेट करता येत नाही तुम्हाला, तर इथं थोडीशी मेथड वापरायची. dy by dx is equals to याला लिहिता येतं e raised to power x e raised to power minus y. तुम्हाला माहिती आहे a to the power m plus n असेल तर a raised to power m a raised to power n, आणि a raised to power m minus n equals to a raised to power m a raised to power minus n असं लिहिता येतं. प्लस x into e raised to power minus y. Right? Now let us take e raised to power minus y common, म्हणजे e raised to x प्लस x e raised to power minus y. काय केलं? e raised to x कॉमन आहे, एक टर्म घेतली. सो दिस इज व्हॉट dy by dx. आता बघा आपल्याला dy म्हणजे हा dx उजव्या बाजूला, e raised to power minus y डाव्या बाजूला, म्हणजे dy डिवाइडेड बाय e raised to power minus y. e raised to x plus x dx. Shift this term to left, shift this term to left, shift this term to right. Okay. माइनस आहे न्यूमरेटर मध्ये शिफ्ट करता येतो, म्हणजे e raised to plus y माइनस y चे कन्वर्जन प्लस y e raised to x dx प्लस x dx. उजव्या बाजूला सगळ्या x च्या टर्म्स, डाव्या बाजूला सगळ्या y च्या टर्म्स. सो टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, taking integration. So integration of e raised to y
इंटिग्रेशन ऑफ e raised to x dx plus integration of x dx. e raised to y चे इंटिग्रेशन, e raised to y, e raised to x चे इंटिग्रेशन, e raised to x. पॉवर काय नाही म्हणजे 1. इंटिग्रेशन मध्ये पॉवर वाढतो, डेरिव्हेटिव्ह मध्ये पॉवर कमी होतो, म्हणजे याला लिहिता येतं x² divided by 2 आणि प्लस c. सो e raised to power y is equals to e raised to power x plus x square by 2 plus c. ओके. नेक्स्ट 9 नंबरचा प्रॉब्लेम बघा. dx by dt equals to t plus 4 g1 x equals to 0 t equals to 0. तुम्हाला वाटत असेल आता व्हॉट इज दिस, y कुठे गेला? एक्झामिनर आपल्यापेक्षा हुशार आहे. एक्स वाय मध्ये आपल्याला सवय झाली, सगळं एक्स आणि वाय सगळे फॉर्म्युले एक्स मधलेच पार्ट आहे. मग वाय मधले पार्ट राहणार नाहीत का? एक्स मध्ये आहे म्हणजे वाय मध्ये सांगता आलं पाहिजे, एक्स वाय मध्ये सांगता येतं म्हणजे टी मध्ये सांगता आलं पाहिजे. टीच काय झेड घ्या, म्हणजे कुठलंही व्हेरिएबल 26 पैकी कुठलंही व्हेरिएबल जर आलं तर तुम्हाला त्याचं सोल्युशन सांगता आलं पाहिजे. आता इथं आपलं जनरल सोल्युशन कशामध्ये, एक्स वाय मध्ये असतो प्रॉब्लेम. आता इथं एक्स वाय मध्ये न देता एक्स आणि टी मध्ये दिले, काही फरक नाही पडणार. एक्स मध्ये टी मध्ये आता ही वेगळी कंडिशन काय दिली, जेव्हा तुमचा फायनल रिझल्ट येईल त्या फायनल रिझल्ट मध्ये एक्स ची व्हॅल्यू आणि टी ची व्हॅल्यू 0 ठेवायची. एवढं करायचं इथं. given x equals to 0 and t equals to 0 means after final solution put that values, right? Okay, solution given dx by dt is equals to t plus 4. So dx is equals to t plus 4 into dt. Transfer this dt here. पण इथं ब्रॅकेट करायला विसरायचा नाही. आता बघा इकडे t च्या टर्म्स, इकडे x च्या टर्म्स. So taking integration, integration of dx, integration of t plus 4 into dt. तर इथं काही नाही म्हणजे काय असतो, ऑलवेज 1 इज ऑलवेज देयर. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ 1 x, आणि याचं इंटिग्रेशन काढायचं असेल तर सेपरेट करावं लागेल t dt इंटिग्रेशन ऑफ 4 dt. आता इथं t चा पॉवर काही नाही म्हणजे ऑलवेज 1, t रेज टू पॉवर 1 प्लस 1 डिवाइडेड बाय 1 प्लस 1. 4 आउटसाइड लिहिता येतो 1 into dt. म्हणजे सोल्युशन काय येतं बघा, x equals to t square divided by 2 plus 4 into what is integration of 1 with respect to t आहे म्हणजे 4t. आणि शेवटी कोणती टर्म लिहायला विसरायची नाहीये, प्लस सी, कारण इनडेफिनेट आहे. इनडेफिनेट मध्ये प्लस सी असतो, डेफिनेट मध्ये प्लस सी कॅन्सल आउट होतो, राईट. बट नाउ गिवन आता काय दिलंय, x is equals to 0 t is equals to 0. तर या कंडिशनचा यूज करून c ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे LHS 0 is equals to RHS 0 square by 2 plus 4 into 0 plus c म्हणजे 0 is equals to सगळ्या टर्म 0 होतात. 0 चा स्क्वेअर 0, 0 by 2 एनी टर्म 0, 4 into एनी टर्म 0 म्हणजे c ची व्हॅल्यू 0 आणि c ची व्हॅल्यू 0 म्हणजे तुमचं फायनल सोल्युशन येतं बघा. therefore solution is x is equals to t square by 2 plus 4t आणि प्लस c काय आहे तर तो 0 आहे. म्हणजे तुमचं हे काय झालं फायनल सोल्युशन. जर इनिशियल 0 0 दिलं नसतं तर तुमचं हे फायनल सोल्युशन असतं. आणि इनिशियल कंडिशन दिल्यामुळे या दोन स्टेप तुमच्या वाढल्या. c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, आलेली c ची व्हॅल्यू परत पुटअप केली. c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ती परत पुटअप करायची, राईट. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 10. सॉल्व 1 plus x square dy is equals to root y dx.
dx सोबत रूट वाय आहे, dy सोबत 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे परत एक्सचेंज करावा लागेल. 1 प्लस एक्स स्क्वेअरला उजव्या बाजूला शिफ्ट करा, रूट वायला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करा, म्हणजे dy सोबत डिवायडेड बाय रूट वाय येईल, dx सोबत डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर होईल, म्हणजे dy अपॉन रूट वाय इज इक्वल्स टू dx अपॉन रूट एक्स. dy रूट वाय एका साईडच्या टर्म, एका सिमिलर टर्म्स आहेत, dx 1 प्लस एक्स स्क्वेअर सिमिलर टर्म्स आहेत, म्हणजे व्हेरिएबल सेपरेट झाले. आणि एकदा व्हेरिएबल सेपरेट झाले की त्याचं सोल्युशन काढणं म्हणजे इंटिग्रेशन घेणं, म्हणजे 1 बाय रूट वायचं इंटिग्रेशन काढा, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढा, राईट. तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढणं इझी आहे, याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, याची व्हॅल्यू आहे tan इनव्हर्स x आणि फायनल सोल्युशन प्लस c येतं. राहिला प्रश्न आता लेफ्ट हँड साईडचा, म्हणजे याला असं लिहिता येतं 1 अपॉन रूट वाय म्हणजे 1 बाय रूट वाय म्हणजे y टू द पॉवर हाफ, पण हाफ कुठे पॉवर डिनॉमिनेटर मध्ये, याला जर न्यूमरेटर मध्ये शिफ्ट केलं तर y टू द पॉवर मायनस हाफ dy इज इक्वल्स टू tan इनवर्स x प्लस c. तो y टू द पॉवर मायनस हाफ प्लस 1 डिवाइडेड बाय मायनस हाफ प्लस 1 इज इक्वल्स टू tan इनवर्स x प्लस c, म्हणजे y रेज टू पॉवर हाफ डिवायडेड बाय हाफ, कारण मायनस हाफ प्लस 1 म्हणजे 1 मधून हाफ मायनस झाला म्हणजे हाफ राहिला. तर दिस इज इक्वल्स टू tan इनवर्स x प्लस c. हाफ म्हणजे रूट y, म्हणजे याला लिहिता येतं, सॉरी हा न्यूमरेटर मध्ये शिफ्ट होतो, 2 रूट y इज इक्वल्स टू tan इनवर्स x प्लस c, म्हणजे 2 इंटू अंडर रूट y इज इक्वल्स टू tan इनवर्स x प्लस c. सो दिस इज द फायनल स्टेप. याच पद्धतीने आता रिमेनिंग प्रॉब्लेम्स व्हेरिएबल सेपरेबलचे तुम्ही सॉल्व करा, असाइनमेंटसाठी देतो. लुक ॲट द असाइनमेंट. असाइनमेंटसाठी 6 प्रॉब्लेम दिलेत बघा, ते ट्राय करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. सॉल्व झाले ओके, नाही झाले तर तुम्ही डायरेक्टली कॉल करून विचारू शकता, कुठला प्रॉब्लेममध्ये कुठली स्टेप अवघड वाटते ती विचारा. ओके, तर ही पहिली मेथड तुमची डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ऑर्डर, डिग्री, फॉर्मेशन, व्हेरिफिकेशन आणि व्हेरिएबल सेपरेबल असे 5 पॉईंट कव्हर झाले. ऑर्डर काढा, क्वेश्चन येऊ शकतो. डिग्री काढा, सोपं आहे. डिफरन्शियल इक्वेशन तयार करा, फॉर्मेशन करा किंवा त्याचं सोल्युशन आहे हे दाखवा, कोण त्याचं सोल्युशन आहे, आणि व्हेरिएबल सेपरेबल मेथड. असे पॉईंट्स आपण कव्हर केलेत. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट बघूया.